उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं, आंबट गोड आणि अगदी झटपट तयार होणारं कैरीचं पन्हं आज आपण बनवणार आहोत। एकदा ही रेसिपी करून पाहिली की बाजारातलं पन्हं विसरून जाल। सगळ्यात आधी 2 मोठ्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची साल काढून घ्या। आता याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका। आता यात आलं, 1.5 चमचा बडीशेप, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरी आणि 1 चमचा जिरे टाकून मिक्सरचं भांडं फिरवून घ्या। तीन वाटी साखर घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या। हे तयार मिश्रण एका पातेल्यात ओता आणि त्यात गरजेनुसार पाणी घाला। चिमूटभर मीठ घाला, यामुळे पन्हाची चव अजून वाढते। आता हे तयार मिश्रण चुलीवर ठेवा आणि उकळी येईपर्यंत शिजवून घ्या। मध्ये मध्ये हलवत राहा, त्यामुळे पातेल्याला खाली चिकटणार नाही। हे पन्हा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर 8 ते 10 दिवस सहज टिकतं। ही सोपी आणि झटपट कैरी पन्हाची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हे पन्हा गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या। थंड करून फ्रीजमध्ये ठेवा आणि कैरीच्या पन्हाचा आस्वाद घ्या। तयार आहे आपलं थंडगार, टेस्टी आणि रिफ्रेशिंग कैरीचं पन्हं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।